आपण विचार करतोय एक आणि होतं तिसरंच. आज माझ्यासोबत असंच काही झालं. पण त्याआधी दिवसाची सुरुवात मस्त अशा आहोंनी केलेल्या चहानी आणि आज केऱ्यात खूप दिवसानंतर पावसाने हजेरी दिलेली होती. इतकं सुंदर वातावरण झालं होतं, कारण बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत होता. समोर चहा, बाजूलाच आपल्या गार्डनमधली गुलाबाची फुलं. खरंच मस्त होतं. तर बारीक बारीक पाऊस पडत होता, तर म्हटलं चला उठल्या उठल्या एक चक्कर फिरून येऊया. तर घराच्या बाजूलाच अशीच घरगुती शेती केली जाते. तिथूनच आम्ही जरा एक फेरा मारून आलो. आधी बघितली होती ती म्हणजेच शाबूची रताळ्याची शेती होती. हे फ्लॉवर, मिरच्या आणि इथल्या मिरच्या म्हणजे येल्लो कलरच्या मिरच्या असतात इथे आणि असं वरच्या साईडला त्याचं तोंड असतंय, म्हणजे उलट्या मिरच्या थोडक्यात, आणि त्याचा कलर पण येल्लो असतोय. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर छोटीशीच घरगुती शेती केलेली आहे. कारण केरळात जास्त करून शेती केली जात नाही. केली तर भाताची केली जाते. त्यानंतर आज काही नाश्त्याला दुसरं काही बनवलं नव्हतं आणि नंतर आम्ही चाललो होतो बाहेर. तर बाहेर म्हणजेच मार्केटला चाललो होतो. पण संध्याकाळचा हा व्ह्यू किती खतरनाक आहे तुम्ही बघू शकताय. इतकं सुंदर वातावरण झालं होतं, कारण नुकताच पाऊस पडून गेलेला. त्यामुळे खूप सुंदर वातावरण झालं होतं. पाखरांचा चिवचिवाट पण येत असेल तुम्हाला ऐकू. तर तिथून आम्ही चाललो त्रिशूर मेन सिटीमध्ये. तिथं माझं तर प्लॅनिंग खूप सगळं होतं की तुम्हाला लाईटिंग वगैरे दाखवायची, कारण आज ख्रिश्चन लोकांची पल्लीचा तिथे प्रोग्राम असतो. खूप सगळी लाईटिंग वगैरे करतात आणि डीमार्टमध्ये पण जायचं होतं. पण बाजार तोपर्यंत इतका वेळ झाला आणि रस्त्यामध्ये इतकं ट्रॅफिक होतं की काहीच बघायला पण मिळालं नसतं. धड मार्केटमध्ये पण काही घ्यायला मिळालं नसतं. त्यामुळं आमचा पूर्णपणे प्लॅन होता तो फिसकटला आणि आम्ही नुसताच भाजीपाला घेऊन रिटर्न आलो. तर रोडमध्ये चहा प्यायला थांबलो होतो बेकरीमध्ये. तिथे आम्ही चहा आणि मेंदूवडे खाल्ले. तिथून घरी आले आणि जो काही बाजार घेऊन आलेले होतो तेच व्यवस्थित लावायचा चालला होता. मला बाजार आणण्यापेक्षा तो जिथल्या तिथं लावून ठेवायचा खूप जास्त कंटाळा येतो. तर चला